पापाचे म्हणतात गंगा गंगा. अरे गंगेचं नाव घेतलं तर पाप जळतं, तर स्नान केल्यावर काय होईल लक्षात घ्या. म्हणून तीर्थामध्ये गंगा, भक्तामध्ये वैष्णव आणि व्रतामध्ये एकादशी. जो आजचा दिवस विठ्ठलाने गाठला विठ्ठलच आहे ना. इथे दोन काळ महत्वाचे आहे. एक दुपार, त्याला माध्यान्ह काळ नाव आहे, आणि शेवट त्याचं अंतकाळ नाव आहे. माध्यान्ह काळ साजरा करण्यासाठी अर्थ पाहिजे, आणि अंतकाळ साजरा करण्यासाठी परमार्थ पाहिजे. शब्द जवळजवळचे आहे. अर्थ त्याचा माध्यान्ह काळ साजरा, आणि परमार्थ त्याचा अंतकाळ साजरा. जिथे अर्थ आहे, दौलतरावाचं नावच दौलत आहे. जिथे अर्थ आहे, मग श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, 56 भोग दुपारच्या वेळेला. माध्यान्ह काळ साजरा होतो अर्थाने, पण माध्यान्ह काळ साजरा करणं हा पुरुषाचा पुरुषार्थ नाही. आणि माध्यान्ह काळ साजरा करणे जर पुरुषाचा पुरुषार्थ म्हणावा गिरिजानाथजी, तर मानव आणि पशु यातली लक्ष्मण रेषा पुसावी लागेल. का? त्यांचाही माध्यान्ह काळ साजरा होतो. हां, जेवणामध्ये फरक आहे बरं का संतोषा, जेवणात फरक आहे. पण जेवण करीत नाही असा जीव जन्मालाही आलेला नाही. बेंडूक म्हणजे चिखलाचा भोगता, शिरसाणून रक्ता, गोचिड झोंबे, कावळ ढोपरा, कंकर तितरा, राजहंस चारा, मुक्ता फळे, मालाची पै पेटे, वाहता ती उंटे, तयाशी तो काटे, भक्षावया सुकरासे विष्टा, माने सावकाश, मिष्टान्नाचे त्यास, काय गोडी, स्वानासे भोजन दिले पंचामृत, तरी त्याचे चित्त हाडावरी. लक्षात येतं ना? हो म्हणत जाना. हा बस, हे जेवणातला फरक असेल, पण जेवण करीत नाही असा जीव शोधून सापडायचा नाही. म्हणजे माध्यान्ह काळ साजरा करणं हा पुरुषार्थ नाही, अंतकाळ. आणि तो साजरा करण्यासाठी गरज परमार्थाची आहे. मग परमार्थ म्हणजे काय? एक शब्द वाढतोय. हा अर्थ आहे आणि हा परमार्थ आहे. परमार्थ शब्दात दोन पदं आली, एक परम आहे, एक अर्थ. अर्थ म्हणजे धन, परम म्हणजे श्रेष्ठ. श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे. बरं का मंडलिक बाबा, या मोर मोर या मोर म्हणजे पुढे. हा या, हा ना. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज काय घेऊन बसले? महाराजचा बाप आपल्या जवळ. आता घाबरायचं कारण नाही. परम आणि अर्थ, मग संधी होतो परमार्थ. सुशिक्षितांच्या लक्षात आणून देतो, याला दीर्घादेश संधीचा नियम लागतात. दोन सजातीय स्वर एका पुढे एक आल्यावर त्याचा दीर्घ स्वर होतो, त्याला दीर्घादेश संधी म्हणतात. सजातीय आले पाहिजे, अ आ मग दीर्घ होतो. परम म मधला अर्थ मधला हे एका पुढे एक आले, त्याचा दीर्घ आ झाला, आणि तो आ संधीत मच्या पुढे आला कानाच्या रूपात, मग परमार्थ झाला. नाही तर परम अधिक अर्थचं नाव परमार्थ. अर्थ म्हणजे धन आणि परम म्हणजे श्रेष्ठ. श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे म्हणजे परमार्थ. मग श्रेष्ठ धन कशाला म्हणतात? सोपी व्याख्या सांगतो. ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही, ज्या धनाला आग लागत नाही, ज्या धनाची चोरी होत नाही, ज्या धनाला राजाही ताब्यात घेत नाही, ज्या धनाला जीएसटी नाही, आणि मेलो तरी ते धन आमची संगत सोडत नाही. जोडविला भक्ती देव लाभ, जोडविला भक्ती देव लाभ, जोडविला भक्ती देव लाभ. संपदा तयाची नसरे कल्पांती, संपदा तयाची नसरे कल्पांती, संपदा तयाची नसरे कल्पांती, जोडविला भक्ती देव लाभ, जोडविला भक्ती देव लाभ, जोडविला भक्ती देव लाभ.
तेवढंच एक धन दौलतराव जे सोबत येणार आहे. हे बाकी माझं खोटं असेल तर तुम्ही मरून पहा. काय येऊ देत नाही. काय रडण्याचे नाटकं चालतात बरोबर. इकडचं नाही बाबा, ते नागपूरकडची गोष्ट सांगतो. गिरिजानाथजी, ते म्हातारं मेलं, कानात बिग बाई होती 5 ग्रॅमची. तिनं विचार केला, म्हातारीनं 40,000चं वाटोळे करून चाललं, तेवढ्यात 10वा उरकल, आपण काढावी तर लोक म्हणतील सोन्यासारखा जीव गेला. म्हातारी तुटून पडली, कानावर न काढावी तर म्हातारं 40,000चं वाटोळे करून चाललं. म्हणून म्हातारी हुशार नागपूरची, तिनं ठरवलं आपण काढायची नाही, म्हाताऱ्यासोबत जाऊ द्यायची नाही. नायला प्रेत काढलं ना गिरिजानाथजी, तेव्हा पावलं धरली म्हातारीनं प्रेताची, आणि पावलं धरून रडणं सुरू केलं. तुमच्या पायात जोडा कसा शोभत होता. लोक तिकडे पाहू लागले, पावलाकडे. म्हातारीचं लक्ष गेलं, माझ्या रडण्याकडे लक्ष आलं. मग वर्णन वर सुरू झालं. टेरीगाडच्या धोत्राशिवाय नेसला नाही. कारण तिला इथं स्टँडवर यायचं ना गंगापूरच्या, बिग बाई तिकडून. आणि चांदीच्या करगोट्याशिवाय बांधला नाही म्हणली बाबा. लोक कमरेकडे पाहू लागले. वर्णन आलं वर. नेहरू सदऱ्याशिवाय घातला नाही. गळ्यावर आलं. गळ्यात साखळी कशी शोभत होती. आणि जेव्हा कानावर वर्णन आलं, अजूनही तुमच्या कानात, इथं थांबली. मग नाव घालणार तर लक्षात पाटील बिग बाई राहिली काढा तेवढी. भूषणे घेते काढोनिया, काढोनिया भूषणे घेते काढोनिया, काढोनिया भूषणे घेते काढोनिया, काढोनिया भूषणे घेते काढोनिया. यमाची हाती बांधोनिया देती, यमाची हाती बांधोनिया देती, यमाची हाती बांधोनिया देती, यमाची हाती बांधोनिया देती. भूषणे घेते काढोनिया, काढोनिया भूषणे घेते काढोनिया, भूषणे घेते काढोनिया, भूषणे. यमाचे हाती बांधुनिया देते, भूषणे घेते काढुनिया. जोडले हे नसरे धन अविनाश आनंद कण, अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरण देखलिया. गोपीचंदनवाला बुवा आला तर त्याला धक्का मारून जाईल, पण थोडीशी 90 लावून झोकांड्या खात आलं तर त्याला अख्खा रस्ता रिकामा करून बाजूला जाईल. ठरलेलं आहे, ठरलेलं आहे. तसं तुम्हाला काय वाटतं? अरे कोणती दिंडी निघू द्या ना आता 2025ला, ज्ञानबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. खोटं आहे का? हे आमच्या वारकरी मंडळीला विचारा. आम्ही नुसतं ज्ञानबा तुकाराम म्हणतो तर गुलाबजाम आहे. त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळालं. ज्ञानोबा रायाला झोळी फाडली, पडलेलं पीठ लातणी घासून काढलं. तुकोबा रायाला मंबाजी बुवाणी दुकानाचं वाटोळं. स्त्री एका अन्न न करता मेली, दुष्काळ आटीला द्रव्य नेला मान. भंडारा डोंगर, तिथं उपद्रव व्हायला लागला. मग गोराड्या डोंगर, तिथंही उपद्रव देऊ लागले लोक. मग भामचंद्र डोंगर. महाराज अहो सावकारकी बुडाली, दुष्काळात बायको मेली. मंबाजीनं तुम्हाला काठीनं बदडलं. गावकऱ्याने गावात राहू दिलं नाही. डोंगर डोंगर फिरावं लागलं. हे कशासाठी? शेवटचा दिस कोण भावा, शेवटचा दिस. साठी केला होता अट्टास, याजसाठी केला होता अट्टास. साठी केला होता याजसाठी केला होता अट्टास.
याच्यासाठी केला होता टास, याच्यासाठी केला होता टास, याच्यासाठी केला होता शेवटचा दिस गोड भाव, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भाव, शेवटचा दिस गोड भाव, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, तीस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस आता निश्चिंते पावलो विसावा, आता निश्चिंते पावलो विसावा, आता निश्चिंते याच्यासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिस गोड बाबा, गोड बाबा, गोड बाबा, याच्यासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिस एवढा त्रास झाला, प्रपंचाचं वाटोळ झालं, तरी रात्रंदिवस तुम्ही भजन चालूच ठेवलं. कशासाठी? शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड होण्यासाठी. अहो मग शेवटचा दिवस गोड होण्यासाठी जन्मभर भजन करण्याची गरज काय होती तुम्हाला? अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुका पार नाही. मग मरायच्या आधी 2-4 तास भजनी मंडळ बोलून घ्यायचं, करा भजन, मला मरायचं आहे. अरे एवढं सोपं आहे का भाऊ? जे मरतं त्याची अवस्था बघवत नाही तर त्याचं कसं होत असेल? आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची उमटे खडाडता, न मर्तयाच्या चित्ता युगांत नव्हे. मरायच्या वेळेला 4 दुःख एकत्रितात म्हणलीक बाबा, अनुताप, मोह, विश्लेषण, आगामी. हे 4 दुःखाचं एकत्रीकरण म्हणजे मरण आहे. ज्याला खाली टाकलं ना मरायच्या वेळी, त्याला पहिलं दुःख होतं अनुतापाचं. अनुताप त्याला कळतं आता 5-6 तासाचा मी पाहुणा आहे, पण 85 वर्षे जगलो, पंढरपूर पाहिलं नाही. हाची घडोघडी चित्ता येतो आठव, 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 पाय जन्मा येऊन केली म्या जोडी, हाची घडोघडी चित्ता येतो आठव, हाची घडोघडी चित्ता येतो आठव, काय जन्मा येऊन केली म्या जोडी, हाची घडोघडी चित्ता येतो आठव, हाची घडोघडी चित्ता तयार झाला, पाठ झाला, त्याला मला काय पाहिजे ते गातेचे गाते पाठ द्यायचे.
काय जन्मा येऊनिया केली म्या जोडी, हाची घडोघडी चित्ता येतो आठव. याला म्हणतात अनुतापाचं दुःख. जेव्हा खाली टाकलं जातं ना, पहिलं दुःख होतं ते अनुताप. नंतर मोहजन्य दुःख सुरू होतं. मी आता मरणार आहे, मी गेल्यावर या परिवाराचं कसं होणार. स्त्री पुत्र आणि धन होते दुःखासीच कारण, हे मोहजन्य. नंतर विश्लेषण. विश्लेषण म्हणजे ताटातूट. जीव जाण्याचा प्रयत्न करतो आणि शरीर जीवाला धरू धरू ठेवतं. ती जी वडाताण आहे ना, याला म्हणतात दौलतराव विश्लेषणजन्य. कारण सोडत नाही शरीर जीवाला. एवढं मैत्रीचं नातं जगातही कोणाचं नाही. कोणाला किती बाता हाणू द्या, सगळ्यात मोठी मैत्री कोणाची आहे? देहाची आणि जीवाची. एकमेकाला सोडत नाही. आता तुम्ही कीर्तनाला दोघंही आले का नाही? कोणी म्हणते नाही घाई घाई आलो महाराज, जीव राहिला घरी. अरे डेड बॉडी झाली मग ती. जिथे शरीर तिथे जीव. जीव शरीराची प्रीत. बाकी सगळे संकट काळात सुद्धा फासावर जाताना, फासावर परिवार, आई बाप बहीण भाऊ रक्ताचे नाते घरी राहतील, पण फासावर जाताना दोघं जातात, जीव आणि देह. शेवटच्या श्वासापर्यंत जीव शरीराची प्रीत, दोघे एक रूपे वर्तत. आणि घरीदारी सुख दुःखात पडदा नसे दोघासी. एवढे दोघाचे सख्यत्व चालत असता, प्रेमप्रीत काळे येऊनी अकस्मात जीवासी पाश घातला. आणि जेव्हा जीव जाण्याची तयारी करतो, काया बोले हो रडून, मग शरीर रडतं. गिरिजानाथजी, जीवा जाऊ नको, जीवा जाऊ नको, जीवा. का? अरे तू गेल्यावर ज्या घरी 70 वर्षे राहिलो मी, माझी पोरं 7 तास नाही ठेवायची. शरीर म्हणतं जीवाला. आणि तसंच आहे, तसंच आहे. बाहेरची चर्चा आहे का तुम्ही? वैतागून एक हो कशा करता उशीर. मुलगी यायची म्हणतात बुवा दिल्लीहून. हे तेही वैतागून बोलतं. दिल्लीहून मुलगी लेका, तिला 24 तास डेड बॉडीचं काय होणार? आता कोणाची वाट पाहू नका म्हणाव. काढा काढा म्हणती जासी झाला भूमिभार, काढा काढा म्हणती जासी झाला भूमिभार, काढा काढा म्हणती जासी, काढा काढा म्हणती जासी झाला भूमिभार. स्वजन सोबत सारे करीती विचार, काढा काढा म्हणती जासी झाला भूमिभार, काढा काढा म्हणती जासी झाला भूमिभार, काढा काढा म्हणती जासी झाला भूमिभार, झाला. स्वजन सोगोत्र सारे करीती विचार, काढा काढा म्हणती यासी झाला भूमिभार. म्हणून जाऊ नको, जाऊ नको. शरीर म्हणतं जीवाला जाऊ नको, जाऊ नको. अरे काय जाऊ नको, काय जाऊ नको, जाऊ नको करतो. लेका मला काय गरज होती का रे? तुझ्या नादानं याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची, याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटवायचं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार केला का? तो बाप भोगल का? केल्या कर्माचे संचिते पडेल तैसे भोगीनं. एवढे बोलून जीवानं काया तेजुनी केले गमन. या लागी मानवान उदास राहणे सर्वासी, कैचे घोडे कैचे द्वार, मिथ्या माईक संसार, सखा जोडा परमेश्वर, कामा येईल सेवटी, अंत काळीचा सोयरा, अंत काळीचा सोयरा,
शब्द आहे गिरिजानाथजी, अंतकाळीचा सोयरा. आपले सोयरे माध्यान्ह काळचे आहे. हापूसच्या आंब्याचा रस बाह्या सारून. थोडी त्यांची गैरसोय होऊ द्या. सोयरा कशाला म्हणतात? सोय केली तर सोयरा खुश, गैरसोय झाल्यावर नाराज त्याला म्हणतात सोयरा. मग नाव नका काढू त्याचं. काय झालं? पेटवायची का संपत्ती त्याची? बिना चहाचा आलो, एका चहामध्ये पेटलं तुमचं. म्हणून सोयरे धायरे संपत्तीचे लोक. निर्वाणीचा एक पांडुरंग म्हणून अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठ्ठू धरा. शेवटचा प्रसंग. म्हणून अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी ही 4 दुःख एकाच वेळी येतात, त्याला मरण म्हटलं जातं. आगामी म्हणजे पुढे होणारे कार्यक्रम. दौलतराव, पुढे होणारे म्हणजे त्याला साक्षात यमदूत दिसतात. आगामी ती अवस्था, पाय थंड पडलेले असतात, त्याला कंठगत प्राण म्हणतात. कंठगत प्राण, पाय थंड झालेले, छातीत उष्णता आहे, पापण्या खालच्या बाजूनं वल्या झालेल्या, हालणं बंद झालं आणि सारखं वर पाहतं. 1-2-3 मिनिटाचा पावना, ते आगामी आहे. त्याचं नाव आहे आगामी. पापणी सुद्धा हलवत नाही का? ते यमदूताकडे पाहतं. यमदूत फक्त दोघाला दिसतात, कीर्तनकाराला आणि मृदंग वाजवणाऱ्याला. काय एवढे पापी आहे का? मग कोणाला? गावातल्या कुत्र्यांना दिसतात आणि ज्याच्या करता आले त्याला दिसतात. स्वर्गारोहण प्रसंग वाचा. धर्मराजासोबत कुत्र, पण यमपुरीपर्यंत गेलं कुत्र आणि पुण्य संपल्यानं कुत्र वापस आलं. पण यमदूत कसे असतात हे बघून आलं. म्हणून ज्या दिवशी गावात यमदूत येतात म्हणले बाबा, त्या दिवशी कुत्रे भुंकत नसतात. हे कारण आहे त्याचं. विव्हळतात. विव्हळतात का? त्यांना यमदूत दिसतात, ती दृष्टी त्यांना आहे. पण भयानक असल्यामुळे भुंकता येत नाही, बोबडी वळते, ओ बस. त्याला हे कारण आहे. एखादा भित्रा माणूस संडासमध्ये गेला, झुरळ जर बघितलं, ते झुरळ नाही म्हणत, झुझुझुझु करतं दरवाजा तोडून बाहेर येणार. तसं कुत्र्याचं होतं. ओ लहान पिल्यापासून म्हाताऱ्या कुत्र्यांपर्यंत सगळे वर तोंड करून ओ. आणि मग म्हाताऱ्या माणसांची चर्चा आहे का त्या दिवशी? एक दुसऱ्याजवळ जातं, 90चं म्हातारं 85च्या म्हाताऱ्याजवळ. आबाजी, काय नाना, कुत्री रडायला लागली गावात? हो ना. जास्त आजारी कोण आहे आपल्या गावात? हे दोघं सोडून, बरं का, समजायचं. गावातल्या कुत्र्यांना दिसतात आणि ज्याच्या करता आले त्याला दिसतात. ते सारखं हे आगामी दुःख, अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी. आगामीवर चाललं आपलं. ते सारखं वर पाहतं. 11-11 काळे कुट्ट, निर्दय निष्ठुर निगरगट्ट, ते आपणात बांधून घट्ट, फरफरा ओढते बिकट मार्गे, काटे कुटे, ठाई ठाई, खड्डे मोठे, दंशती सर्प युंचू कोटे, ऊर्ध्व मार्गे ओढते, हिंस्र पशु लचके तोडते, क्रूरकी धाडं बोचून खाते, रक्तबंबा आहे चळती, दया कोणा येईना, दूर राहिली नाती गोती, राज्य वैभवती संपत्ती, पडला यमदूता ती असाय आणि एकटा. पाहतं काय माझ्याकडे? असह्य. ते सारखं नाही त्या यमास, नाही त्या यमासी करुणा, दया, करुणा. एखाद्या वेळेला कोरोनाला करुणा आली, पण त्यांना करुणा नाही. नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढता कोडी प्राणा. दया नावाचं नाही. आणि मग तिथं गेल्यावर यमधर्म विचारतो, का रे, का रे, लेका माणसासारखा जन्म मिळाला होता तुम्हाला? कारे केशवासी चुकले ते, कारे केशवासी चुकले, कारे केशवासी चुकले, कारे केशवासी धर्म पुसे दया दोषी आसी, धर्म पुसे दया दोषी आसी, धर्म पुसे दया दोषी आसी, केशवासी चुकले ते, कारे केशवासी चुकले ते, कारे केशवासी चुकले ते.
इथलं चालू आहे आपलं. तिथं उभं केल्यावर ते चित्रगुप्त लिहितो आणि यम धर्म. मग त्याला पुढे उभं, का रे केशवासी चुकले ती कथा पुराण श्रवण. होते तुम्हा कान डोळे मुख संताची घरी गेल्यावर पाहून घे नाही आपण. आता इथं थोडीच वेळ आपल्याला. का रे केशवासी चुकले ती कथा पुराण श्रवण. आणि मग शिक्षा सुरू होते. एक यमदूत एक हात धरतो दौलतराव. खिळाचं त्या तीक्ष्ण खिळावरून चालवतात. काय इथले लोक म्हणतील, काय बाता हानता महाराज, तुम्ही बोलत राहणं आम्ही ऐकत राहतो. अहो इथं डेड बॉडी तर इथं आहे आणि कोणाच्या पायाला खिळे घुसतात तिथं, आहे का नाही? खरं आहे तुमचं. पण एक लक्षात घ्या, तिथे एक शरीर मिळतं, त्याच्यासाठी काही प्रयत्न करायची गरज नाही. फक्त तुम्ही मरून पहा, वर डेड बॉडी एक दुसरी शिल्लक तिथं तयार आहे. माझं खोटं असेल तर तुम्ही आजारी पडा. आजारी पडल्यावर संभाजीनगरला दवाखान्यात जा. तुमचे किती भारी कपडे असू द्या तरी तिथला झगा घालायचा. झगा तयार आहे तसं तिथं. विठ्ठल तुम्हाला शिवायची गरज नाही, पेशंटसाठी तयार. तुमचे किती भारी कपडे असू द्या ते काढून टाकणार, गाऊन घालायचा. गाऊन तिथे. तसं हे शरीर तुमच्या नातलगाच्या ताब्यात दिलं अंत्यसंस्कारासाठी. पण हा जीवात्मा गेल्यानंतर त्याला तिथं एक शरीर मिळतं. वेदना एवढ्याच होतात जेवढ्या या शरीराला होतात, फक्त ते पूर्ण भोगेपर्यंत शरीराचा नाश होत नाही त्या. म्हणून एक हात धरतो एक यमदूत, एक धरतो एक यमदूत. अशी पत्र तारू खैराचे इंगळ. खिळाच्या वनातून चालत आरपार छिद्र पायाला. पाय चाळणीसारखे झाले की मग पुढे खैर नावाच्या लाकडाचे निखारे त्याच्याहून चालवायचा. कधी पहिले इकडून. अशी पत्र तारू खैराचे इंगळ निगदा तिजवाय तैल पाके. खैराचे इंगळ झाल्यानंतर मग त्याला उकळत्या तेलाच्या कढईत टाकायचा. भजा तळतो तसा. प्रमाण देऊन बोलतो रे बाबा, काही थोतांड नाही. अशी पत्र तारू खैराचे इंगळ निगता ती ज्वाळ तैल पाकी. आणि एवढं झाल्यावर मग तापल्या जमिनीहून चालवायचा. तप्त भूमीवरी चालविती पायी. आणि ते झालं म्हणजे लाल खांब असतो लोखंडाचा, अग्नीनं लाल झालेला, त्याला आलिंगन द्यायला लावायचं. अग्निस्तंभाबाही कवटाळती, अग्निस्तंभाबाही कवटाळती, अग्निस्तंभाबाही कवटाळती. तप्त भूमीवरी चालविती पायी, तप्त भूमीवरी चालविती, तप्त भूमीवरी चालविती पायी, भूमीवरी चालविती पायी. अग्निस्तंभाबाही कवटाळती, अग्निस्तंभाबाही कवटाळती, अग्निस्तंभाबाही कवटाळती. हे चारही दुःख एकत्रित येतात, त्याचं नाव मरण आहे. अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी. मग घडगडा लागलेला, वाचा गेलेली, माऊलीच्या भाषेत आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची उमटे खडाडता, न मर्तयाच्या चित्ता युगांत नोहे. आणि मग त्यावेळेला त्याला सुचल का दौलतराव, भजनी मंडळ बोलवा रे, मला मारायचं आहे. अरे जन्मभर भजन केलं तर शेवटच्या दिवशी मुखाला येण्याची शाश्वती आहे. जन्मभर केलं तर. नाहीतर मुलाला म्हणले की बाबा शाळेत परीक्षेमध्ये वेळ 3 तास. किती वेळ? 3 तास. वार्षिक परीक्षा पेपर सोडवायची, वेळ 3 तास. अरे मग 3 तासाचा पेपर सोडवण्यासाठी वर्षभर अभ्यास करण्याची गरज काय? आदल्या दिवशी 6 तास वाचलं तर नाही भागत? 3 तास लिहायचं आहे, नाही भागत का? त्याच्यात विद्यार्थ्याचे प्रकार आहे. एक
गरिबाचं पोर, शेतकऱ्याचं पोर, शाळेतून येतं दौलतराव, जर्सी गाईचं पाहतं, शेण काढतं, धार काढतं, डेअरीवर दूध नेतं, गाईचं सुग्रास हे ते सगळे रात्री उशिरा झोपतं, पुन्हा रोडच्या काठाला असलेल्या लाईट खाली अभ्यास करतं, पुन्हा पहाटे उठतं. आणि ते पोर त्याला जर एक गुण कमी मिळाला तर रोगरची बाटली घेतं. मायबाप म्हणतात का रे नापास झाला का? नाही आई. काय करतो? आत्महत्या. का? एक गुण गेला माझा. अरे पण 100 पैकी 99 मिळाले. हो पण आई पागल झालो, रात्रंदिवस अभ्यासासाठी पागल, उशाखाली पुस्तक असायचं. अरे पण ते शेजारचं त्याचा बापनं तो तर मारुती कारमध्ये सकाळपासून पिढे वाटतात रे गंगापुरात. का 35 मिळाले म्हणे. हे प्रकार सांगतो. त्याला 35 खूप झाले आई. पुस्तक हातातच घेतलं नाही 12 महिने त्यानं. खूप झाले 35. मी कधी ठेवलंच नाही खाली तर माझा एक गुण का गेला? हे प्रकार. एक विद्यार्थी सूचना वाचत नाही. एकदा प्रश्नपत्रिका हातात आली, भरा 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 उत्तर लिहायला सुरुवात करतो. आणि वेळ शिल्लक राहिली ना दौलतराव, मग निवांत ते प्रश्नपत्रिका वाचतो. त्याला धक्का बसतो. बापरे आता काय करू? परीक्षकाची सूचना होती 7 पैकी 5 सोडवा. आम्ही तर 7ही उत्तर लिहिली. आता काय करू? मग ते परीक्षकाकरता उत्तरपत्रिकेत सूचना लिहितं की कृपया प्रश्नपत्रिकेवरील सूचना न वाचल्यामुळे माझ्याकडून 7ही उत्तरं लिहिल्या गेली, तरी कृपया वरील 7 पैकी कोणतेही 5 तपासा. लक्षात आलं? म्हणजे 3 तासाचा पेपर व्यवस्थित सोडवण्यासाठी वर्षभर अभ्यास करायची गरज आहे, तसं शेवटच्या दिवशी मुखाला नाम येण्याकरता जन्मभर घेण्याची गरज आहे. आणि महाराज म्हणतात मी घेतलंय याच्यासाठी केला शेवटचा दिस गुण इथपर्यंत आलो आपण. गिरजानांची बरोबर करू. आज फक्त 3 कीर्तनं करायची आहे मला. बरं बाबा, रात्री वाशिमला होतो, 6ला निघालो समृद्धीनं इथं पुलाजवळ तुमच्या गंगापूरच्या रोडला. 3च तासात 450 किलोमीटर 3 तासात जमलं. आता 2 ते 4 ते अडबंगनाथ, 2 ते 4 आहे ना. मग 8:30ला दुसरं बीड सिंदखेड राजा. तुम्ही ह्या विसरते सांगतो, आजचं सांगतो. तरी कुठली वेळ चुकू देत नाही. त्या दिवशीच आबासाहेबाला म्हटलं मी 1 तास आधी येईल, भजनी मंडळ बोलवा. मी आधी येईल, तुमच्या आधी आलो. म्हणजे पुढचा हिशोब कळला तुम्हाला. 12ला मोकळे करतो तुम्हाला. पुढचं काय असेल फराळ केल्याशिवाय जाऊ नये वगैरे ते घरमालक सांगतील. आम्ही जाऊन गाडीत बसलो तरच 2 वाजताचं कीर्तन होईल. विठ्ठल विठ्ठल पण कसर नाही बरं का दौलतराव, कसर नाही. आपलं खेळी मेळी गदारोळी आनंद याचसाठी केला होता अट्टहास. अरे 3 तासाचा पेपर. एका नगरामध्ये निवडणूक नव्हती. राजा पहिला 5 वर्षे झाले, इच्छा असली तरी उचलायचा. हे लक्षात ठेवा. हत्तीच्या सोंडेत फुलाचा हार हत्ती समाजात फिरवायचा. ज्याच्या गळ्यात हार घालल त्याला राजा करायचा. आणि पहिला उचलायचा, नुसता उचलायचा नाही, कपडे काढायचे, अंडर पॅन्टवर नावेत बसवायचा. शिदोरी नाही, नीट ऐका. बायको नाही, पोरं नाही, एकटंच. 100 मैल समुद्राच्या पलीकडे जंगलात नेऊन सोडायचा. असे 5 राजे झाले. 5. ते सिंहासनावर बसायच्या दिवशी हसायचे डीजे लावून.
नावेत बसायच्या दिवशी डसा डसा रडायचे, पुढा संबंध नाही ना, जंगलात नेऊन सोडायचे. झाल्या एकानं 5 पंचवार्षिक 25 वर्ष अभ्यास केला की हे बसताना डीजे लावून बसतात, नावेत बसताना का रडतात. त्यानं 25 वर्ष अभ्यास केला आणि त्याच्याच गळ्यात त्या वर्षी हार घातला तिला, बरं का. ज्यानं 25 वर्ष अभ्यास केला होता, कारभाराची सूत्र हातात आल्यापासून सत्ता गाजवणं सुरू केली. समुद्राच्या पलीकडे जे जंगल आहे का नाही, सगळे साफ करा बुलडोजरने. राजा आहे, ऐकावं लागलं. मोठ्या मोठ्या बिल्डिंगी, बाजारतळ, सिनेमा थिएटर, रेल्वे स्टेशन, विमानतळ, इथल्यापेक्षा सगळ्या सुविधा 2.5 वर्षात करून घेतल्या. आणि पुन्हा सांगितलं, जेवढे 25च्या वरचे आणि 60च्या आतले सगळे तिथं राहायला जा. झाले 2.5 वर्ष. आणि मग 2.5 वर्षांनी सगळ्यांना सांगितलं, पुन्हा 2.5 वर्षांनी तुम्ही मला नावेत बसवायचा त्रास घेणारच आहे, मी स्वतः जातो, नमस्कार. डीजे लावून गेलं का. पहिल्या दिवसापासून कर्तव्याविषयी दक्ष होतं, त्याला शेवटच्या दिवशी डीजे लावून जाता आलं. तसं महाराज म्हणतात, जन्माला आल्यापासून मी नामचिंतन केलं, याचसाठी केला होता अट्टहास. कशासाठी. शेवटचा दिवस गोड व्हावा. बस बस जमला. आता गिरिजानाथजी 2 प्रश्नाची उत्तर, फक्त अभंगाला प्रश्न विचारता आला पाहिजे, अभंगच उत्तर देतो. पहिलं चरण म्हणजे काय, कशासाठी काय केलं. या 2 प्रश्नाची उत्तर दौलतराव पहिल्या चरण. कशासाठी, शेवटचा दिवस गोड व्हावा. काय केलं, केला होता अट्टहास. जमला ना. तर या दोन्ही प्रश्नाची उत्तर म्हणजे पहिलं चरण आहे. महाराज कशासाठी काय केलं हे कळलं आम्हाला. कशासाठी काय केलं हे कळलं. सध्याचं काय, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा कृष्णाची या. कुंडलिया धावा कृष्णाची या. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया कृष्णाची कुंडलिया धावा कृष्णाची. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. दौलतराव अजून तसंच आहे, 25 वर्षात होतं तसं, काही घाबरायचं नाही कोणत्या बापाला. आता दुसरं चरण म्हणजे कशासाठी काय केलं हे कळलं महाराज. सध्याचं काय, आता निश्चिंतीने पावलो विसावा. हा आता वर्तमान कालवाचक घ्यायचा. आता बऱ्याच ठिकाणी येत असला तरी त्याचे अर्थ वेगवेगळे. ही मराठी भाषा आहे, त्याला अभिजात दर्जा मिळाला तरी आम्हा मराठी लोकांनाच मराठी येत नाही. अजूनही माहीत नाही रेल्वे स्टेशनला काय म्हणते. रेल्वे स्टेशन मराठीत काय, रेल्वे स्टेशन मराठीत रेल्वे स्टेशन. बरं माहीत नाही तेच बरं आहे. लय लय लांब आहे ते. अग्निरथ निवासस्थान, मी शोधलं भाषांतर ते मराठीमध्ये. रेल्वे स्टेशनला म्हणतात अग्निरथ निवासस्थान. एवढं लांब लचक नाव घेतल्यापेक्षा आपलं रेल्वे स्टेशन बरं, नाही त्यापेक्षा ठेसनावर गेलो म्हणायचं सोपं आहे. हे आता मी सांगत होतो. 4 गोष्टी मस्त झाल्या. तुम्हा वारकऱ्यांना आम्हाला आनंद होईल असा. लोहगाव विमानतळ, लोहगाव विमानतळ, लोहगाव विमानतळ, त्याचं नाव झालं संत तुकाराम महाराज विमानतळ. अरे एका युगात एक पदवी,
एकालाच पुण्यश्लोक. सत्ययुगामध्ये नळ राजाला पदवी, पुण्यश्लोक. त्रेतायुगात जनक राजाला पदवी, पुण्यश्लोक. द्वापार युगात धर्मराजाला पदवी, पुण्यश्लोक. आणि कलियुगात अहिल्यादेवीला, पुण्यश्लोक. त्या माऊलीला न्याय आता मिळाला, अहिल्यानगर झालं. दुसरी गोष्ट ना, देशी गायला राज्य माता दर्जा. हे जर्सी नाही बरं का, म्हणली बाबा देशी गाय. कारण अरे 1000 गायी कळपानं चरू द्या, वासरू सोडा, कान टवकार तर शेपटाचा गोंडा वर केला की जे पळत जातं. 999 गायी डावलून मायच्याच काशेला लागतं. एवढी अक्कल गायीच्या वासराला आहे. पूर्वीचे माणसं देशी गायीचं दूध प्यायचे, हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे. शपथ खोटं नाही बोलत. आता हॉर्न वाजवा, तंबाखू चोळत गाडीच्या पुढे येतं 2 पावलं. समजाव याचा तेभर दोष नाही, जर्सीचा परिणाम. राज्य माता आणि अभिजात दर्जा मिळाला तो मराठीला. आता इथे आता शब्द आला ना, आता कुठेही येत नाही. एक विषय पूर्ण होतो आणि दुसरा सुरू करायचा असतो, तिथे आता येतो. हे पहा ना, इथलं तर आमचे गिरिजनाथ महाराज सांगते, टाळकरी आले, मृदंगाचार्य आले, महाराज आले, श्रोते आले, पावणेदार झाले. आता भजन सुरू करायला काय हरकत आहे? एक विषय पूर्ण होतो, दुसरा सुरू करायचा, तिथे आता. लग्नातलं चांगलं पाठायचं. मुलीचे मामा आले, मुलाचे मामा आले, पाहुणे रावळे आले, 12:42 झाले. आता मंगलाष्टकला काय हरकत आहे? तिथे आता. हे नसल कळत तर ज्ञानेश्वरी उघडा. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी गेले, माझे जी उरले पायकपण. संपली ज्ञानेश्वरी. पुढे पसायदान. आता विश्वात्मके देवे. एक विषय पूर्ण, दुसऱ्याची सुरुवात तिथे आता. त्याच्यात आताचे पुन्हा पोट विभाग आहे. कधी कधी आता योगवाचक, कधी भविष्याचा निर्देशक, पण या अभंगातला वर्तमान कालवाचक. हे लक्षात घ्या. मराठी भविष्याचा निर्देशक म्हणजे अरे आतापर्यंत किती वाईट वागला देणं सोडून, लेका वाल्याचा वाल्मिकी झाला. त्यानं माणसं मारले तेवढे तू ढेकणं मारले नाही. मग काय करू? इथून पुढे चांगलं वागण्याचा प्रयत्न कर. आता तरी पुढे हाची उपदेश. इथला आता भविष्य काळाचा निर्देशक आहे. कधी कधी योग वाचक आहे. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि गावे काम नाही आता. आता म्हणजे या युगात. सीजन माहिती आहे का? सीजन कास्तकाराला कळतं सीजन. तो हाडाचा कास्तकार पाहिजे, पुस्तकं वाचून शिकलेला शेतकरी नाही. त्याचा बाप न त्याचा आजा 2 पिढ्या नाही गेल्या शेतात, आणि हे यशीच्या रूममध्ये बसून पुस्तक लिहितं, शेताला बांध असा असावा. 3 पिढ्यानं बांध बघितला नाही. ज्याला बैलाला पाय किती असतात याची कल्पना नाही, ते आमच्या बैलाचे कायदे करतं दिल्लीला. बैल जंगली प्राणी का? जंगल्या तुला काय कळणार? अरे बैल कोणता प्राणी आहे? बैल कोणता प्राणी आहे यासाठी तुला कास्तकाराच्या पोटी जन्माला यावं लागेल. लेकराला खाऊ घालत नाही, ते बैलाला खाऊ घालतो कास्तकार. त्याच्यातही घरच्या गाईचं खोंड असेल, 20 वर्ष नांगरट केली, ते जर मेलं तर सन्मानानं पुरतं बांधावर. काय चाललं हे? कुणीकडे गेलो मलाही कळत नाही. हां, सीजन आलं लक्षात आलं. सीजन हाडाचा शेतकरी पाहिजे. मारवाडी समाजाचे सेठजी नागपंचमीच्या दिवशी शेतकऱ्याकडे आले. तुम्हाला 1 क्विंटल गहू सप्रेम भेट पेरण्यासाठी, त्याला लागणारं खतही देतो, फक्त विनंती आहे आज नागपंचमी आहे, आज पेरणी करा. शेतकरी उभा झाला. तुम्ही पेरला होता का शेठजी? नाही, विकला. मग तुमच्या पिढ्या विकता विकता गेल्या, आमच्या पिकवताना मेल्या. नागपंचमीला गहू पेरतात का कुठं? जा वापस घेऊन, दिवाळी होऊ द्या, डबल भावात विकत घेऊन पेरील का? आता सीजन नाही. हा शब्द आहे ना. तसं कृतयुग ध्यानाचं सीजन, त्रेतायुग यज्ञाचं सीजन, द्वापारयुग परिचर्येचं सीजन, आणि कलियुग हे हरिनामाचं सीजन. म्हणून आता युग वाचक घ्यायचा. आणि का पे काम नाही आता, आणि का पे काम नाही आता, आणि का पे काम नाही आता. एकदम आम्ही विठोबाचे नाम
अनिका पे काम नाही आता राधे राधे अनिका पे काम नाही आता अनिका पे काम नाही आता विठोबाचे नाम अनिका पे काम अनिका पे काम अनिका पे काम नाही आता नाही आता आणि का पे काम नाही आता. आता म्हणजे या युगात अवघीच साधने कली लाजविली कीर्तने. कलियुगा माझे करावे कीर्तन. म्हणून अनेका पे काम नाही आता हा आता योग वाचक. पण या अभंगातला आता वर्तमान काल वाचक. कशासाठी काय केलं हे कळलं महाराज. सध्याचं काय आता निश्चिंतीने पावलं विसावा कुंटलिया हवा तृष्णेची या. निश्चिंतीने पावलं विसावा कुंटलिया हवा तृष्णेची या. 3 याच्यातले महत्त्वाचे शब्द घ्यायचे दौलतराव. निश्चिंतीने विसावा आणि हवा तृष्णेच्या कुंटलिया. तिकडून वाचत आलं तर अर्थ लागतो. तृष्णेची हाव खुंटल्याशिवाय निश्चिंत नाही. निश्चिंत झाल्याशिवाय विश्रांती नाही. हे उलट वाचा नाहीतर यशीच्या रूममध्ये झोपेच्या गोळ्या खाऊन झोप येत नाही. दचकू दचकू उठतं म्हणतंय पुढच्या 10 पिढ्याला पुरल पण 11वीचं काय होईल. म्हणून तृष्णेची आव कुंटली नाही म्हणून निश्चिंत नाही म्हणून विश्रांती नाही. याच्या उलट रोडच्या काठाला प्लास्टिकच्या पिवळ्या कागदाचं झोपडं. त्याचे 2 उघड्या अंगाचे लेकरं येड्या बाबळी खाली खेळतात आणि नवरा बायको दगडं फोडतात. संध्याकाळी 3 दगडाची चूल रोडच्या काठाला. त्याच्यावर तवा भाकरी थापायच्या. चटणीसोबत 4 भाकरी खायच्या. 2 तांबे पाणी पिऊन झोपले की सकाळचे 8 वाजले तरी जाग येत नाही. आणि ते यशीच्या रूममध्ये गोळ्या खाऊन झोपत नाही. का? हे निश्चिंत आहे. ते म्हणतं 10 पिढ्याचं भागाला 11वीचं कसं दचकू दचकू उठतं. हे म्हणतं पांडुरंगा आजच्या कमाईचं पोट भरेल एवढं मिळालं उद्याचं उद्या बघू म्हणून सकाळपर्यंत जाग नाही. निश्चिंत झाल्याशिवाय विश्रांती नाही. बस निश्चिंत. आता हे कधी पूर्ण विराम नाही याला. याच्यावर तर पुन्हा एक कीर्तन होईल पण बरोबर करतो मी. काळजी करू नका. 1 होए तो 10 10 होए तो 100 की इच्छा है. 100 पाकर भी संतोष नहीं. सहस्त्र हुए तो अच्छा है. ऐसे बढ़ते बढ़ते राज के पद पर पहुंचा है. राज का पद पाकर भी संतोष नहीं. जब तक शरीर में तृष्णा है तब तक प्रकाश नहीं होता. आयु क्षीण हो जाती है तृष्णा का नाश नहीं होता. हा सिद्धांत आहे. पण महाराज म्हणतात माझ्या जीवनात ते घडलं. तृष्णेची हाव खुंटली. कशावरून? महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज नजराना पाठवतात तरी वापस केला. याला म्हणतात खुंटलिया हवा तृष्णेची. कुंटलिया हवा तृष्णेची खुंटलिया हवा तृष्णेची. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया हवा तृष्णेची कुंटलिया हवा तृष्णेची आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कृष्णेची हवा कृष्णेची हवा आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो तृष्णेची हाव खुंटली म्हणून निश्चिंत झालो. निश्चिंत झाल्यामुळे विश्रांती मिळाली. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया हवा तृष्णेची. एकदा संप्रदायपूर्वक भजन आणि बरोबर त्याला इलाज नाही बरं का गिरिजानाथजी. लोभात पडू नका. बरोबर कारण अजून 2 कार्यक्रम करायचे आणि तेही जवळजवळ नाही. आता श्रीरामपूरला 2 ते 4
आणि सिंदखेड राजाला 8 ते 10. तुम्हीच विचार करा. तुम्ही पण मी 9ला चालू ना बाबा. उशिरा येऊन गप्पा मारतो का मी? 9ला चालू. इथे विचारा तुम्ही आबासाहेबाला. एकदा हात वर करा सर्वांनी. एवढं शूटिंगवाले एवढे हात घ्या, ते शेवटपर्यंत घ्या आणि उद्या पेपरला येऊ द्या. आबासाहेब आणि वाल्मिकी भाऊ यांचे पूजनीय पिताजी स्वर्गीय विठ्ठलराव यांच्या 13व्या निमित्ताने भजन करणारा जनसागर, एवढं बातमी पेपरला येऊ द्या. तिकडचे झाले म्हणजे इकडचे हात घ्या आणि हात दुखायच्या आधी घ्या. विठोबा रखुमाई चला वाल्मिकराव हरी विठोबा ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणा कोण राहिलं इकडे इकडे म्हणा. चाल यादसाठी याजसाठी गेला होता टास, याजसाठी गेला होता टास, याजसाठी गेला होता याजसाठी गेला होता टास, याजसाठी गेला होता टास. शेवटचा दिस गोड बाबा, आता निश्चिंतीने पावलो मी साब, आता निश्चिंतीने पावलो मी साब. शेवटचा दिस बाबा, शेवटचा दिस गोड बाबा, आता निश्चिंतीने पावलो मी साब, निश्चिंतीने पावलो मी साब. कुंडली आधावा कृष्णाची जान, कुंडली आधावा कृष्णाची जान, कुंडली जान, कुंडली जावा कृष्णाची जान, कुंडली जावा देहावा कृष्णाची कृष्णाची रे रे कृष्णाची बसला म्हणजे मागचं आठवत असेल ना, आठवतं ना. मग मागचं आठवलं म्हणजे काय वाटतं? कौतुक वाटे झाले या वेचाचे. या वेचाचे म्हणजे अख्खं आयुष्य नाम चिंतनात वेचलं याचं कौतुक वाटतं. अरे एकदा मुखाला नाम येण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य पाहिजे. त्याचे मुखी हरी पैठा होया,
हरी बैठाओ योगाचे मुखी हरी बैठाओ अनंत जन्मीचे सुकृत पदरी ताचे मुखी हरी बैठाओ ताचे मुखी हरी बैठाओ अनंत जन्मीचे सुकृत पदरी ताचे मुखी हरी बैठाओ ताचे मुखी जमलं का नाही? अरे अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठावय. एकदा मुखाला नाम येण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य पाहिजे. माझं याच्या उलट जागृती सोपणी पांडुरंग जागृती सोपणी रंग जागृती सोपणी पांडुरंग ध्यानी पांडुरंग वाणी पांडुरंग ध्यानी पांडुरंग वाणी पांडुरंग ध्यानी पांडुरंग वाणी पांडुरंग ध्यानी पांडुरंग वाणी जागृती सोपणी पांडुरंग जागृती सोपणी पांडुरंग जागृती सोपणी पांडुरंग जागृती सोपणी बस दौलतराव याचं नवल वाटते, कौतुक वाटे का? एकदा नाम मुखाला येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य पाहिजे. अरे माझा एक क्षणही नामचिंतनाशिवाय गेला नाही. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे नेणे आणि काय धंदा नित्य ध्यातसे गोविंदा पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग जीवे झाला चळ नेगे अवसान ते पळ. आता पुन्हा एक कीर्तन सुरू होईल या लक्षात ठेवा. मग याचं नवल वाटतं, कौतुक वाटे झाले या वेचाचे. नाही तर हे चाललेलं आहे जन्म झाल्यापासून मरेपर्यंतचं आयुष्य चालू आहे. आपण त्याच्याकडे लक्ष द्या नाही तर नका देऊ. आयुष्य जात आहे पहा. इथे जे पाहायचं आहे ना चष्मा लावून पाहायचं नाही आबासाहेब. पहा म्हणजे विचार करा असा अर्थ घ्यायचा. हो ना, हे मराठी कठीण. मी सांगितलं पाहे पा ध्वजेचे चिरगुट म्हणजे काय? डोळ्यानं पाहायचं का? अरे पाहे पा ध्वजेचे चिरगुट पण राया जतन करता कष्ट. 1 मीटरचं कापड आहे तिरंगी झेंडा. उद्या प्रजासत्ताक दिन आहे ना, तिरंगी झेंडा 1 मीटरचं कापड आहे. असल 200 रुपयाचं. पण ते 200 रुपयाचं कापड सतत उंच ठेवण्यासाठी मोदी साहेबाला केवढा त्रास आहे. त्याच्यासाठी सगळी मिलिटरी प्राण द्यायला तयार आहे. पाहे पा विचार करा. चिरगुट 200 रुपयाचा कपडा पण राया जतन करता कष्ट याला म्हणतात विचार करा. तसं आपलं कुठून वाढलंय? कुठून वाढलं सांग ना. जाऊ दे मग. नाही तर विठ्ठल अरे मला झालं आयुष्य जात हे पहा तसे पहा आयुष्य जात हे आयुष्य जात आहे पहा. पहा म्हणजे विचार करा. गेली ऐसी घडी पुन्हा नये. आजचा दिवस गेला पुन्हा नाही. आयुष्य जात आहे पहा. पण पूर्ण आयुष्य नामचिंतनात वेचल्या गेलं.
याचं नवल आहे. एक कंजूस मनुष्य तीर्थयात्रेला गेला, वेळ कमी असल्यानं लगेच मावंद ठरलं त्यानं. वेळ कमी होतं दौलतराव, आणि मावंद होतं डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, आणि 25च सांगितले लोक गावातले जेवायला. सगळीकडे चर्चा करे, याच्या आज्यानं याच्या बापानं यानं कधी जीव घातलं नाही कोणाला, 3 पिढ्या पाहतोय आपण, आज कसं काय सुचलं? कितीचं निमंत्रण आहे? 3.5चं. म्हणले जेवूनच जाऊ, त्याच्या बैमानाचं काही खरं नाही. लोक ओळखत होते त्याला. 5:30ला आले तरी स्वयंपाक उरकायचा 25 लोकांचा. 6 वाजले, सूर्य अस्त झाला, कारण डिसेंबर महिन्यातला शेवटचा आठवडा, आणि 7 वाजता लोक जांभळ्या देऊन बेजार. पंगत वाढली, 25 लोकांची, बसले जेवायला. झालं का? थांबा थांबा, 1-2 मिनिट थांबा. आता काय थांबा? 3:30चं निमंत्रण का 7:30 वाजले थांबा म्हणतो? थांबा, एक मावंद आहे, मी तीर्थयात्रा करून आलो, तूप वाढायचं. मग आण ना तूप. गेलं घरात. बायको, अरे तूप वाढायचं आहे पंक्तीत. बायको म्हणली तुपाची वाटी तिजोरीत आहे. एवढं चिकट होतं हे. वाटी तिजोरीत तुपाची. तिजोरी उघडली, दौलतराव वेळ कमी असल्यानं लगेच उघडली, तर तूप थिजलं होतं. वाढायचं कसं? आबासाहेब निखाऱ्यावर ठेवलं ते बायकोनं, आणि हे बाहेर आलं. तर काय झालं? ते पातळ होतं तूप, थोडं थिजलं आहे. ते झालं की मग लगेच तसं सुरू करतो आम्ही. 3:30 पासून तूप पातळ होतं. बापानं पंगत घातली नाही, आज्यानं घातली नाही, 3 पिढ्या पहिल्यांदा आलोले का? लोक पंक्तीतले रागावले. हे यानं राग बायकोवर काढला घरात जाऊन. झालं का नाही अजून? ते लोक खवळले माझ्यावर. ती घाबरून गेली. वाटी उचलली आबासाहेब, तापली होती, चटका बसला, पडली चुलीत. पाहता काय माझ्याकडे? फुकट पंगत गेली म्हणला. बायको म्हणली कशी काय फुकट गेली? अहो तुम्ही तूप वाढून घरात आला असता तर वाटी रिकामी जाणार होता का नाही? आणि आता सांडलं तरी वाटी रिका. आपल्याला काय फायदा आणि तोटा? कशाला वाईट वाटून घेता? त्याची बायको त्यासारखीच होती. म्हणला तुझं बरोबर आहे, पण सांगू, चुलीत तूप सांडल्यावर वाटी रिकामी झाली, आणि पंक्तीत वाढल्यावरही वाटी रिकामी होणार होती. पण पंक्तीत वाढून वाटी रिकामी झाली असते हे तूप सार्थकी लागलं असतं. चुलीत सांडून वाटी रिकामी झाली हे फुकट गेलं. तसं देहरूपी वाटीत आयुष्य तूप आहे. प्रपंचात खर्च करा, एक दिवस वाटी रिकामीच होणार आहे. परमार्थात खर्च करा, वाटी रिकामीच होणार आहे. पण प्रपंचात देहरूपी वाटीतलं आयुष्यरूपी तूप खर्च करणे हे चुलीत सांडल्यासारखं आहे. आणि मग पंक्तीत वाढणे, परमार्थात आयुष्यरूप तूप वाटीतलं देहरूपी खर्च करणे हे पंक्तीत वाढल्यासारखं आहे. महाराज म्हणतात या देहरूपी वाटीतलं आयुष्यरूपी तूप अख्खं जन्मभर परमार्थात खर्च झालं याचं नवल आहे. कौतुक वाटे झाली यावेचा, कौतुक वाटे झाली यावेचाची, नाम मंगळाची 3 गुणे, नाम मंगळाची 3 गुणे. नाम मंगळाचे 3 गुणे. मंगल नाम परमात्मा, पवित्रानाम पवित्रमयो मंगलानांच मंगलम. सकळ मंगळ निधीन श्री विठ्ठलाचे नामाधी मनकारे मनकारे जना वगैरे वगैरे वगैरे. तसं आम्ही सुरुवातीला गिरिजानाथजीच्या मध्यस्थी नव्हते तेव्हा आबासाहेबाला म्हटलं 9 ते 11 करावं. मी 9 ते 11च लिहून घेतली. 2 दिवसांनी पुन्हा इकडून काय झालं, तुम्ही 9ला कोणीच येत नाही बाबा, मग 10 ते 12 म्हटलं. पण पुढे 2 ते 4 न जाऊ शकता तुम्ही जाऊ शकता बाबा, तुम्ही जाऊ शकता. 2ला जाऊ शकता, तुम्ही बिना फराळाची जाऊ शकता. 2ला नाही. आपली गंमत चालू आहे, बोल नका. हे अतिप्रेमाचं बोलणं आहे. बस आता मी पुढचं सांगतोय. महाराज आता सगळ्या प्रश्नाची उत्तरं कळाली, काय वाटतं हे कळालं, कौतुक वाटे झाले या वेचाचे. पण आता उरलेले आयुष्याचे दिवस तुम्ही कशात घाल? जीवनमुक्तीच्या आनंदात. तो कामाने मुक्ती पडली ना वाट, तो कामाने मुक्ती पडली ना वाट, आणि मुक्ती पडली ना वाट.
आता दिवस दारी आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळी आता निजेन पावलो विसावा आता निजेन पावलो विसावा आता दिवस चारी खेळी मेळेना आता दिवस चारी आता दिवस चारी